स्वामी समर्थ ताई. ताई कुठून बोलता आपण? मी बदलापूरवरून बोलते ताई. आपल्याला नाव सांगायचं आहे? नाही नाही, नाव नाही सांगू शकत मी ठीक आहे ताई. ठीक आहे ताई, ठीक आहे ठीक आहे. काय अनुभव आला ताई तुम्हाला? ताई मला काल एवढा प्रचंड मोठा अनुभव आला. काय सांगताय? हो ताई, खूप मोठा अनुभव. मला सांगताना सुद्धा रडायला येते ताई. रडू नका ताई. पहिला मला सांगा, असा कोणता अनुभव आला आणि तुम्हाला सेवा कोण दिली? सेवा मला अजितदादांनी दिली ताई. आणि काय मला सांगताय? हा हा तर मला अनुभव असा आला ताई. मी शुक्रवारी मागील आठवड्यात शुक्रवारी मी माहेरी गेली होती 3-4 दिवसासाठी. सोमवारी मी कुठल्या गावाला गेला होता? नाशिकला माझं माहेर आहे, नाशिक. बर बर, ठीक आहे ठीक आहे. हा आईला भेटाय म्हणून गेली आणि 3 दिवसात आली घरी. सोमवारी घरी आली. तर सोमवारी बर, बर. रात्री आल्यानंतर माझ्या नवऱ्याने प्रचंड माझ्याशी भांडण केलं. मी मुलीला ओरडल्यामुळे माझ्याशी त्यांचं खूप भांडण झालं. बरं, नवऱ्याचं आणि माझं भांडण हा झालं. हा हा नवऱ्याचं आणि माझं भांडण झालं आणि मुलगा दिवसभर लायब्ररीत जातो अभ्यासाला. तर तो आला तेव्हा घरातलं वातावरण सगळं बिघडलेलं होतं. तरी मी त्याला सांगितलं का जाऊ दे म्हटलं, दीदीचं पप्पांचं माझं असं झालेलं आहे, तू काही भाग घेऊ नको मध्ये, तुझं तू शांत राहा म्हटलं, तुला मी जेवण वगैरे वाढते. तर तो मुलगा तरी त्याचे पप्पा मला शिवीगाळ करत होते. मी त्यांना बोलत होते तो आलाय शांत राहा म्हटलं. आता तर मुलाने डायरेक्ट भरलेल्या तांब्या उचलून माझ्या अंगावर फेकला. मुलाने? माझ्या मुलाने. त्याच दिवशी त्याचा 12वीचा रिझल्ट लागला ताई. बर. हा, आणि मग फेकला. तर मग माझा पण खूप संताप झाला. अरे तू 5 मिनिटं झाले नाही घरात आला आणि तुला माहिती नाही कशावरून काय झालं, तू मला का मारतोय म्हटलं. मी तुझी आई आहे. बरोबर आहे. ही कुठली तुझी पद्धत आहे मला मारण्याची? मी काय तुझी बायको नाहीये. आणि बाप पण त्याला काही म्हणत नाही का तू आईच्या अंगावर हात टाकू नको. बाप आवळत होता, धरत होता. तो म्हणत होता, नंतर म्हटला त्याचे पप्पा त्याला की तू आईच्या अंगावर हात टाकू नको, मारू नको. पण त्याने मला ताई, मी आता तुम्हाला त्या शिव्या सांगू शकत नाही. खूप प्रचंड घाणेरड्या शिव्या दिल्या माझ्या मुलाने दिल्या. मुलाने दिल्या. त्याच्यानंतर माझा इतका संताप झाला ताई, मी डायरेक्ट किचन मध्ये आली, मसाल्याच्या डब्यातली मिरची पावडर घेतली आणि माझ्या मुलाला म्हटलं तू आता माझ्या अंगावर हात पण टाकला, तू आता मला शिव्या पण दिल्या ना, तुझ्या डोळ्यात मी आता मिरची भपकवणार म्हटलं, मिरचीच फेकते म्हटलं, तू कसा बोलतो काय बोलतो तेच बघते म्हटलं. आणि मी असं सांगितलं त्याला आणि धमकी दिली आणि मिरची खरंच आणि फेकली ताई मी त्याच्या अंगावर. पण माझ्या नवऱ्याने त्याच्या डोळ्याला हात लावल्यामुळे ती मिरची काही त्याच्या डोळ्यात गेली नाही, ती अंगावर पडली. त्याच्या अंगावर पडली, नवऱ्याच्या अंगावर पडली. ती जास्ती चिडचिड झाली. आणि एवढं झाल्यानंतर मुलगा माझा एवढं करून नवरा मला बोला, मुलगा ना रागात निघून गेला ताई घर सोडून. परवा रात्री सोमवारी रात्री माझा मुलगा घर सोडून निघून गेला. गेल्यानंतर जरा वेळाने माझी मुलगी लहान आहे, 9वीला आहे माझी मुलगी. तर मुलगी खूप रडायला लागली. नवरा ती पप्पा बघून रडणार की ताई? रडणारच ना. 3-4 दिवस आम्ही नाशिकला एकदम आनंदात होतो. माहेरीन घरात आल्यावर काय झालं बरं, आम्ही नवऱ्याला पोराला विचारून सांगून गेलो, सर्व झालं. आणि मग मुलगी खूप माझी रडायला लागल्यानंतर ताई तिच्या पप्पांना म्हणते, पप्पा जा त्याला शोधा. तर ते पण पहिले त्यांनी असं उत्तर दिलं की काही गरज नाही, जाईल तो कुठं असेल जाईल तिकडे, त्याला काय करायचं होईल म्हणे, मला काही माहिती नाही. पण 10-15 मिनिटानंतर शेवटी तो पण बाप आहे ना, त्यालाही 10-15 मिनिटानंतर काहीतरी वाटलं आणि त्यांनी कपडे वगैरे घातले आणि ते त्यांनी शोधायला गेल्यानंतर त्यांनी मला रात्री काहीतरी 12:30-1ला फोन केला की रात्री ते, कारण मुलगा घर सोडून रागात निघून गेला ना. आणि मग 12:30-1ला फोन केल्यानंतर नवऱ्याने मला बोलला की तो बाहेर कुठंच नाही. मी त्यांचा लगेच फोन उचलला. म्हटलं का हो भेटला काय? म्हणे नाही कुठंच नाही म्हणे माझा मुलगा. मग मला नवरा फोनवरच धमकी द्यायला लागला की माझ्या मुलाला काही कमी जास्ती झालं तर तुझे मी 156 तुकडे करील म्हणे. अरे बापरे. तर म्हटलं ठीक आहे. आणि मी भांडण केलं नाही, तुम्हीच वातावरण बिघडलं. मग आमचं परत झालं. मग शेवटी वाद होऊ नये म्हणून मी त्यांना फोन कट करून दिला. त्यांना म्हटलं बघा त्याला भेटला तर ठीक, नाही तर घरी येऊन जा. पण माझा मनातल्या मनात तो स्वामी समर्थ तारक मंत्र चालू होता आणि तारक मंत्र म्हणताच नवरा पण नंतर घरात आला. नवरा आल्यानंतर पण तो घरात नव्हता. नवरा त्याला एकटा शोधून आला. पण नवरा पण आला. नवरा सतत मला आणि मुलीला असा टॉर्चरिंग म्हणजे धमकी देत होता का जर मुलगा सापडला नाही तर तुमचे 157-56 तुकडे करणार. तर मी माझ्या त्याला काहीच प्रत्युत्तर दिलं नाही, काहीच नाही. शांत बसली आणि श्री स्वामी समर्थ तारक मंत्र चालू होता. मी 5व्यांदा तारक मंत्र म्हणत असताना लगेच मुलांनी दरवाजाला ठकठक केलं. मग मुलगी मला म्हणे का मम्मी दादा आला. तर मी म्हटलं ठीक आहे, दादा आला ना, जा दीदी त्याला पाणी दे म्हटलं, शांत कर आणि जा म्हटलं, बेडरूम मध्ये जाऊ दे त्याला, त्याच्याशी काहीच बोलू नको, काही नको, चल म्हटलं इकडे. मग आम्ही आमचं मॅडम ताई रात्री झोपून घेतलं. रात्री झोपल्यानंतर मुलगा घरात आला
आणि मग मुलगा घरात आल्यानंतर 3 वर्ष दारू सुटलेली असताना नवऱ्याने माझ्या परत दारू पिली. घरातच दारूच्या बाटल्या आहेत ना. तर बर. दारू पिली. जरा कशा गमातल्या? दारू ते त्यांना याच्या भेटतात ना बाहेर. ते नव्हते घेत पण त्यांना बाहेर असं भेटतात वाटतं त्या असं बाटल्या. कसं कोण देतं? असं कसं कोण देतं? नाही ताई, ते लोकसेवा आयोगाची नाही का निवडणूक झाली होती मागच्या वर्षी. त्याच्यात हा. भेटल्या तर त्यांनी ते नव्हते पीत, बाहेर कुणाला द्यायला ठेवल्या होत्या बर त्यांनी त्यांच्या बर, ठीक आहे ठीक आहे पाहुण्यांना वगैरे. ठीक आहे. हा. मग त्यांनी रात्री ना 12 वाजता मुलगा घरात आल्यानंतर मुलगा घरात आला मग त्याच्यानंतर त्यांनी दारू प्यायला घेतली. तर मी म्हटलं आता मुलगा पण घरात आला, जे व्हायचं ते भांडण झालं, शिवीगाळ झाली, मारझोड झाली, तुम्ही आता दारू पिऊ नका, तुम्ही तुमची शपथ मोडू नका म्हटलं, महादेवाची शपथ घेतलेली तुम्ही मोडू नका, दारू पिऊ नका म्हटलं. तर नाही म्हणे मी पिणारच. मग खूप मी पोरांकडे गेली, पोरांना रडायला लागली, पोरांना दोघे सांगणारे पप्पांना, मी स्वतः खूप रडली. मुलाशी बोलला काही तुम्ही? आ? मुलग्याशी बोलला? बोलली ना ताई, मग आता काय करणार, नवरा दारू मुलगा बोलला का तुमच्याशी? हो बोलला आला तो बरं मग. वाटलं बघा. आला तो पण हा. त्याच्या पप्पांना रावण्या करायला लागला, पप्पा दारू पिऊ नका. पण मग तो पण दिवसभर थकलेला होता, त्याने 2-3 वेळा सांगितलं. आणि तो मग त्या नवऱ्याने पोराला काय सांगितलं, जा म्हणे तू तुझ्या बेडरूम मध्ये जाऊन झोप म्हणे. नाही घेत, ठीक आहे म्हणे, नाही घेत म्हणे. आणि मग पोरगी पण येऊन झोपून गेली. आणि पण मी जागीच होती. मग नवऱ्याने गॅसच्या वाटेवर नाही नाही म्हणत असताना पण त्याने रात्री दारू पिली माझ्या नवऱ्याने. हा ताई, पिली पण झोपून घेतलं, काही बडबड बुडबड केली नाही, झोपून घेतलं, मीही झोपून घेतलं, काहीच बोलली नाही. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी ताई, मंगळवारी नाही, काल बुधवार होता ना, मंगळवार, हा ताई, सोमवारी रात्री हा प्रकरण घडलं. मंगळवारी सकाळी नवरा परत ड्युटीवर, मी परत 7:45 वाजता उठली. 6:30-7 पासून मी नवऱ्याला उठत होती, अहो तुम्हाला ठाण्याला ड्युटीला जायचंय, उठा तुम्ही. तर नवरा माझा काही ऐकत नव्हता. नवऱ्याने उठला, मग 8-8:30 ला उठला आणि त्याच्या ड्युटीवर फोन करून दिला नवऱ्याने का मी काल लोकल मधून पडलोय म्हणे, माझ्या गुडघ्याला लागलंय आणि मी काही ड्युटीवर येऊ शकत नाही म्हणे. तर पोलीस आहेत ना ते. हा तर असं वातावरण आहे तुमच्या? हा, आणि म्हणे की नाही का मी ड्युटीवर येऊ शकत नाही, तू अर्ज करून दे माझ्या नावाचा. तर मी ऐकलं, मग मी म्हटलं मग डबा वगैरे नको बनवू, अहो जा म्हटलं तुम्ही ड्युटीवर, तेवढंच वातावरण निवडेल, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मार्गाला जा, तो पण लायब्ररीत जाईल म्हटलं, आणि मीन दीदी आहे घरी म्हटलं, तिला सुट्ट्या आहे तर जा तुम्ही. खूप रिक्वेस्ट केली नवऱ्याला, पण नवऱ्याने काही ऐकलं नाही, ऐकलं नाही. आणि मग मी उठून माझ्या रुटीनच्या कामाला लागली. मुलाला उठवायला गेली, म्हटलं दादा तुला लायब्ररीत जायचं नाही का? तर म्हणे नाही मला झोपायचंय म्हणे थोड्या वेळ. म्हटलं बरं ठीक आहे, कर थोड्या वेळ आराम कर, उशिरा जातो म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मी माझ्या कामाला लागली. नवरा उठला, डायरेक्ट स्टूल घेतला ताई, माळ्यावर चढला, परत त्याने दारूच्या बाटल्या काढल्या. मग मी खूप रडायला लागली. पोरं पण माझे खूप रडायला लागले, पप्पा तुम्ही दारू नका पिऊ. कारण ताई याच्या आधी आम्ही दारूचा भयंकर त्रास काढलेला आहे त्या माणसाचा. 3 वर्ष आम्हाला शांतता भेटली, तर परत बाबा 30 दिवस येतील आम्हाला या भीतीने. माझ्या मुलाने त्याच्या पप्पांना मिठी मारली, पोरीने मिठी मारली, हातापाया पडलो, मी पडली, मी सॉरी म्हटली. मग नवरा म्हणे का तू तुझ्या आईला मारतो म्हणे, तू राग सोडत नाही म्हणून मी दारू पितो म्हणे, तू तुझ्या आईच्या हातावर हात टाकतो म्हणे, तर मी दारू पिणार. मग तो म्हणे, नवरा त्याला म्हणतो मुलाला की तू जर राग सोडत असशील तर मी पण दारू सोडेल. मग मुलगा माझ्या जवळ आला, म्हणे मम्मी मी राग सोडतो. माझ्या पायावर डोकं टेकवलं, पाया पडला, माफी मागितली आणि मला सांगितलं, म्हटलं तू आता किती माफ केली, माझं अंतःकरण इतकं दुखलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं चल तुला मोठ्या मनाने देव म्हणून मी माफ करून देते म्हटलं तुला, ठीक आहे म्हटलं, जाऊ दे, जा म्हटलं तुला माफी केली. म्हटलं परत अशी चूक करू नको, कारण मी खूप नवऱ्याचा मार खाऊन इथपर्यंत आलेली. म्हटलं माझ्या हातात ताकद नाहीये, तू मला वाईट दिवस दाखवू नको. मग तो नॉर्मल झाला. मग मुलगाने माफी मागितली, मी पण हे करून दिलं, झोपून घेतलं. ताई झोपून घेतल्यानंतर जरा वेळाने 5-10 मिनिटांनी माझी मुलगी माझ्याजवळ आली. मम्मी का गं झोपली? म्हटलं अगं बरंच नाही वाटत आहे मला, काय वातावरण पण कसं झालंय आपल्या घरातलं. मग माझी मुलगी आणि मी बोलत होती ताई, आणि तोपर्यंत नवऱ्याने एवढी मुलांनी माफी मागितली, सगळं केलं, तरी नवऱ्याने गॅसच्या वाट्यावर दारू पिलीच ताई. 2 बाटल्या दारू पिऊन घेतली नवऱ्याने. मग आम्ही काहीच बोललो नाही, कारण मुलांनी ऐकत नव्हता, माझं नाही मुलीचं नाही. मग आम्ही काही गोंगाट घातला नाही, म्हटलं जाऊ दे, शांतता राहू दे, पितोय पिऊ दे, आता ते काही ऐकणार नाही आपलं. आणि मग दारू पिल्यानंतर मुलगा त्याच्या बेडरूम मध्ये, दोघं भाऊ बहीण बसले बोलत, असं कसं झालं असं कसं, ते भाऊ बहीण काहीतरी बोलत होते. आणि मग 5 मिनिटांनी दीदी माझ्याजवळ आली, नवऱ्याने बेडरूम मध्ये दरवाजा लावून झोपला. आणि त्याला दारू पिल्यानंतर त्याचं डोकं एवढं फिरलं ना, आला हॉलमध्ये आणि मला म्हणतो की माझ्याविषयी काय मुलीला भडकवते. म्हटलं तुमच्याविषयी कशाला मुलीला भडकवते? मुलगी पण त्यांना सांगते की पप्पा मम्मी मला समजवते, तू आता मोठी झाली, कसं वागायचं काय, तुमचा काहीच विषय नाही पप्पा, तुम्ही आता झोपून घ्या. तर नवऱ्याने माझ्यावर सोफ्याची खुर्ची उचलली, ती अंगावर टाकली, मला 2 झाडू माझ्या अंगावर तोडले, प्रचंड मला मारलं, देव्हारा पाडून टाकला, इतकं मला मारझोड केली. आणि मग
मग तो मुलगा एवढं मारझोड झाल्यानंतर काल दुपारचे 1 वाजलेले होते ताई. मग 1 वाजता शेवटी मुलगा म्हणे तुम्हाला दारू मला ह्या घरात राहायचंच नाही म्हणे. सतत कटकट असे कोणाचे आई वडील असतात का म्हणे. मग मी मुलाला तरी इतक्या मिठ्या मारते, माझी दीदी आणि मी इतकी मिठ्या मारते, दादा तू जाऊ नको, दादा तू जाऊ नको, दादा मी तुला कुठं शोधायला येऊ, तू जाऊ नको दादा, तू बेडरूम मध्ये बसून राहा, जाऊ दे पप्पा मला मार खाते, तू जाऊ नको कुठं. लहानाचं वातावरण आहे होत तुमच्या घरात. हा तर नाही का मग ताई त्याच्यानंतर मुलांनी मग दीदीने पण धरलं, पण दीदीची माझी ताकद एवढ्या 12वीच्या मुलाला आमच्याने झेपल्या नाही गेला. त्याने दीदीला पण माझ्या मुलाने पण मुलीची नरडी दाबण्याचा प्रयत्न केला, मला जाऊ दे. खूप त्याला राग आलेला ना, मुलीला पण मारलं. मग मी त्याला सोडेल, त्याला म्हटलं ठीक आहे तुला जायचंय ना जा म्हटलं, पण मारझोड करू नको पोरीला पण म्हटलं, जा म्हटलं तुझं तो ऐकतच नाहीये. मग तो पहिले घरातून निघाल्यानंतर ताई तो गच्चीवर गेला. गच्चीवर त्याने काहीतरी वस्तू होत्या त्या तोडफोड केल्या, गच्चीवरच राहिला. तर आम्हाला आवाज आला, म्हटलं जाऊ दे हा काही कुठं गेला नाही, गच्चीवरच आहे, राग शांत झाल्या रे. आणि ताई मग त्याच्यानंतर अर्धा 1 तासाने मी आणि माझी मुलगी गच्चीवर गेली आणि माझ्या मुलाची शोधाशोध केली. तर मुलगा गच्चीवर कुठेच नाही. तर मुलगी माझी खूप रडायला लागली, मी पण खूप रडायला लागली. आणि नवरा बघते तर दारू पिऊन झोपलेला फुल, त्याला काही शुद्ध नाही. मुलगी आणि मी परत नवऱ्याजवळ आली आणि नवऱ्याला म्हटलं अहो उठा ना, तो कुठंतरी गेलाय, गच्चीवर नाहीये, त्याला शोधा ना शोधा ना. नवरा म्हणे मला काही घेणं नाही म्हणे, राहिला तर राहिला, नाही तर नाही. तो फुल दारूच्या नशेत होता ताई. तर मग दीदी आणि मी एवढी रडायला लागली, आता काय करायचं काय करायचं. मग मुलगी म्हणे 2-1 तासाने मम्मी मी ना मंदिरात नाही तर गार्डनला जाऊन येते, दादा तिथं बसलेला असेल. मग माझी मुलगी मला वाटतं काहीतरी 4 का 5 वाजता 4:30-5 वाजता आमच्या इथं शंकराचं मंदिर आहे तिथे गेली आणि मग तिथे गेल्यानंतर आली ती 15 मिनिटात. तर मग तिने तिथं बायांना विचारलं, माझ्या भावाला बघितलं का, फोन घेऊन गेलेली तिच्या भावाचा. म्हणे मुलगा कोणी आलं होतं का मंदिरात. हा माझ्या मुलीने मोबाईल मधून त्या मंदिरात ज्या बाया होत्या ना सेवेकरी, त्यांना फोटो दाखवला. त्या बाया म्हणे हो म्हणे हा मुलगा खूप खूप मंदिरात बसलेला होता म्हणे, दुपारपासून आलेला म्हणे. तर आम्हालाच वाटलं की हा मुलगा का एवढा वेळ का बसलाय, नाराज होता म्हणे. तर मग म्हणे हो का. मग दीदी म्हणे आता कुठं गेलाय तुम्हाला माहिती आहे का. तर नाही म्हणे बाई, तो खूप वेळ बसला होता, त्याच्यानंतर कुठे गेला माहित नाही म्हणे आम्हाला. तर मग ठीक आहे, दीदी परत घरी आली. मग घरी आल्यानंतर ती रडायला लागली, मी रडायला लागली. मग ती म्हणे जाऊ दे मम्मी मी गावदेवीच्या मंदिरात बघू. किती दिवस चाललं आहे तुमच्या घरात असं 2-3 दिवसापासून चाललंय ताई. सेवा कोणाची घेतला तुम्ही. मी अजितदादांची सेवा घेतली काय ताई. केली दादानी सेवा तुम्हाला. दादांनी सेवा अशी दिली ताई. मग मी रात्री 9:30-10 वाजता मुलगी परत मंदिरात जाऊन बघून आल्यानंतर ती म्हणे कुठंच नाहीये. मग मला काय स्वामींनी मला बुद्धी दिली की दादांना फोन कर. मी गुरुदत्तांचं नाव घेऊन दादांना फोन केले, अजितदादांना फोन केले. अजितदादांना फोन केल्यानंतर 3-4 वेळा त्यांनी माझे फोन उचलले नाही. पण देवाची कृपा अशी, स्वामींची कृपा अशी का अजितदादांचा स्वतःहून मला तिकडून कॉल आला. माझे 4-5 कॉल गेले ना. मग मी दादांना म्हटलं दादा मी बदलापूरवरून एक आई बोलते म्हटलं, माझ्या घरात मी आता तुम्हाला सांगू शकत नाही म्हटलं, पण माझा मुलगा दुपारी 1 वाजेपासून घर सोडून गेलाय, तर तो कुठं जिथं असेल तिथं सुखरूप आहे की नाही, आणि त्याला घरी येण्याची सद्बुद्धी द्या, त्याच्यासाठी मला तुम्ही काहीतरी सेवा द्या म्हटलं. दादा मी खूप प्रचंड हे झालेली. तर दादा म्हणे ठीक आहे आई रडू नका म्हणे, मी तुमचा मुलगा रात्री 12च्या आत घरी येणार, तू आई काळजी करू नको म्हणे, दादा तुमचा 11च्या आत घरी येणार म्हणे. हो आणि सांगा मला. हो सेवा अशी दिली दादांनी मला. दादांनी मला सांगितलं की गुरुचरित्रातला 13वा 14वा आणि 18वा अध्याय लगेच वाचायला घ्या म्हणे ताई तुम्ही. त्या वेळेला रात्रीचे 9:30 वाजलेले होते. मग मी दादांना म्हटलं ठीक आहे दादा, लगेच मी वाचायला घेते. म्हणे 51 वेळा घोरत कष्ट धरण स्तोत्र वाचा आणि 11 माळी स्वामी समर्थांचा जप करा. तर दादांनी सांगितलं बरोबर फोन ठेवला. माझी दिवसभर टेन्शन मध्ये आंघोळी झाली होती. मी आंघोळ केली ताई, दिवा लावला आणि लगेच वाचायला बसले. नवरा माझा तोपर्यंत दारू पिऊन झोपलेलाच होता, नवरा काही शुद्ध नव्हते. आणि मी ते 13, 14, 18 अध्याय वाचला. माझ्यानी 51, कारण त्याने माझे गुडघेच फोडले ना नवऱ्याने, तर मला बसवत नव्हतं. तर मी फक्त 11 स्वामी पोलीस खात्यापासून माणसाशी वागतात. मग आता काय मतिभ्रष्ट झालेली ताई. बर हा आणि मग मी 51 वेळा दादांनी सांगितलेलं घोरत कष्ट धरण स्तोत्र मला वाचणं शक्य नव्हतं, म्हणजे मला बसताच येत नव्हतं. तर मी 11 वेळा वाचलं आणि स्वामींचा तारक मंत्र म्हटली आणि ते 13, 14 गुरुचरित्राचा अध्याय वाचला आणि मला दादांनी सांगितलं 11 माळी जप करा. पण माझ्यानी एकच माळ जप झाला. मी उठली
उठली आणि अंथरुणावर झोपली. मग माझ्या मुलीलाही सांगितलं माझ्याकडून 11 माळी जप नाही झाला म्हटलं दीदी, तर आता आपण असं करू, तू पण तुझ्या मनातल्या मनात नामस्मरण कर, मी पण स्वामींचं नाव घेते. आणि ताई आम्ही बिनधास्त झोपून गेलो. मुलगी माझी खूप घाबरली. मुलीला म्हटलं मला विश्वास आहे माझे स्वामी माझ्या मुलाला काहीच होऊ देणार नाही. आणि आता दादांनी मला जी सेवा दिली, दादांचा शब्द एकदम दत्तवाणी आहे म्हटलं, काहीच होणार नाही. आणि आम्ही स्वामी समर्थ जप करत करत झोपतच होतो ताई, झोपतच होतो. तेवढ्यात माझा मुलगा बरोबर 11:15 वाजता दरवाजा वाजवला घरात आला. हा, घरात आला आणि आला तो पण त्याचा राग पूर्ण शांत होऊन आला. पूर्ण शांत होऊन आला. हा ताई माझे मिस्टर आले. बरं ठीक आहे ताई. आमचा आम्ही अनुभव शेअर करतो ताई. धन्यवाद. ठेवू का?